पत्रकारांवर हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन। रेती तस्करांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पिंपळखुटा येथील पत्रकारांवर हल्ला। त्या हल्ल्याप्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने 28 मे रोजी मूर्तिजापूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। रेती उत्खननाबाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना 26 मे रोजी घडली होती। या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेकडून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। मूर्तिजापूरच्या तहसीलदार यांना निवेदन सादर करताना उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर, प्राध्यापक LD सरोदे, संभाजी देशमुख, अंकुश अग्रवाल, गौरव अग्रवाल, प्रतीक कुरेकर, श्याम वडसकर, अजय प्रभे, अनिल अग्रवाल, संतोष माने, समाधान इंगडे, नागोराव तायडे, धनराज सपकाळ, देवानंद जामनिक, स्वप्नील गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे। रिपोर्टर धनराज सपकाळ, अकोला। मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील 26 मे रोजी पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा या गावचे देशमुख यांच्यावर रेती माफियांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभावर असलेला हा मोठा हल्ला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे हल्ले आहेत। हे कृत्य अतिशय निंदनीय, अतिशय चुकीचं आहे। पत्रकार संरक्षण कायदा एकीकडे आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कुठल्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेती माफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनाने सुद्धा हलगर्जीपणा करू नये। जर रेती माफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो। तर वारंवार अशा प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे।